नमस्कार, मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे राज्यातली आत्ताची सगळ्यात चर्चेची बातमी। राज्याचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामधला वाद आता टोकाला गेलेला आहे। याचं कारण म्हणजे राज्यपालांना राज्य शासनाचं चार्टर विमानच उपलब्ध करून दिलं गेलं नाहीये आणि त्यामुळे आता नव्यानं वाद निर्माण झालाय। राज्यपाल आज सकाळी 10 वाजता मसुरी इथे नवनियुक्त IAS अधिकाऱ्यांच्या 122व्या बॅचच्या कार्यक्रमासाठी निघाले होते। मुंबईतून ते पहिल्यांदाच राज्य शासनाच्या चार्टर विमानानं डेहराडूनला जाणार होते। विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याची परवानगी मात्र त्यांना देण्यात आली नाही। त्यानंतर राज्यपाल चार्टरऐवजी रेग्युलर फ्लाईटनं डेहराडूनला गेले। पूर्वनियोजित चार्टर फ्लाईट उपलब्ध करून द्यावं असं सांगूनही उपलब्ध का करून दिलं गेलं नाही याची माहिती मात्र सध्या उपलब्ध झालेली नाही। राज्यपालांच्या कार्यक्रमासाठी चार्टर्ड विमानासाठी ते गेले होते, मात्र राज्य शासनाने हे विमानच त्यांना उपलब्ध करून दिलं नाही। त्यामुळे त्यांना रेग्युलर प्लेननं डेहराडूनला जावं लागलं। आता यावरून अर्थातच वाद पेटलेला आहे, कारण भाजपने टीका केली आहे की राज्यपाल हे पद आहे आणि ती व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांच्याशी वागताय, हे सरकार सूडबुद्धीने वागताय असा आरोप भाजपने केलाय। तर दुसरीकडे याबद्दल आपल्याला काही माहिती नाहीये अजून आणि आपण पूर्ण माहिती घेऊनच याबद्दल बोलू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। पण या गोष्टीमुळे नवीन वाद मात्र निर्माण झाला आहे हे नक्की। चार्टर ऐवजी रेग्युलर प्लेननं राज्यपालांना जावं लागलं आणि आधी खरं तर विनंती करण्यात आली होती की चार्टर विमान उपलब्ध करून देण्यात यावं, पण तरी देखील हे विमान का नाकारण्यात आलं याची माहिती अजूनपर्यंत तरी नाहीये। आपल्या सोबत आत्ता असणार आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आणि त्यांच्या सोबत भाजपचे आमदार आशिष शेलार हे देखील असणार आहेत। विनय, काय यावर प्रतिक्रिया आहे आशिष शेलारांची? अर्थातच भाजप टीका करते। नक्कीच आपण पाहतोय की केतकी राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्य सरकारमधला जो वाद पेटलाय त्यावरती आता आपण बोलणार आहोत। भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार आपल्या सोबत आहेत। सर, काय म्हणाल? म्हणजे राज्यपालांसारखं मोठी व्यक्ती आणि त्यांच्या बाबतीत त्यांना चार्टर प्लेन नाकारणं म्हणजे हे आता कुठलं टोक गाठलं गेलं? गेल्या काही दिवसांपासून आम्ही जे पाहतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्या व्यवस्था बिघडल्या पाहिजेत, कुठल्याही संविधानिक व्यवस्थेवर आमचा भरोसा नाही, अशा पद्धतीचं एक लॉलेसनेस, अव्यवस्था निर्माण करणारं वातावरण राज्य सरकारमध्ये काही लोक करत आहेत। जातीपातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। मराठा आरक्षणाच्या काळात सुद्धा तेच पाहिलं। केंद्र सरकारने पारित केलेला कायदा आम्हाला नको, केंद्र सरकारच्या असलेल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजना आम्ही केस देणार नाही, केंद्र सरकारच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजना आम्ही राज्यात येऊ देणार नाही, राज्यपालांना आम्ही त्या ठिकाणी सन्मान देणार नाही, राज्यपालांवर आम्ही त्या ठिकाणी वर्तमानपत्रात अतिशय हीन पातळीवरची टीका करणार। आणि या सगळ्यातना महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याची एक प्रतिमा देशभरामध्ये जी होती ती महाराष्ट्राची प्रतिमा, मराठी माणसाची प्रतिमा देशभरामध्ये मलिन करण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे। काय म्हणाल? म्हणजे राज्यपालांसारखी व्यक्ती ही म्हणजे एअरपोर्टपर्यंत पोहोचते आणि तिथे त्यांना नंतर माहिती पडते की त्यांना चार्टर प्लेन मिळणार नाही म्हणून हे राज्य सरकारने एवढं तरी मोठेपणा करणं गरजेचं होतं की त्यांना अगोदर या पूर्वसूचना देणं गरजेचं होतं असं मला वाटतं। राज्यपाल महोदयांना दिलेली वागणूक ही अहंकाराचा परामोच्च बिंदू आहे। मी आणि मीच जणू काही महाराष्ट्राच्या सातबारावर कुठल्याही कायद्याविना माझंच नाव चढलंय। माझ्या विरोधात जो बोलील त्याचं मी मुंडन करीन, माझ्या विरोधात पक्षाच्या विरोधात जो बोलीन तो नेव्ही अधिकारी असला माझी तरी काय त्याच्या घरात घुसून त्याला मारीन, माझ्या विरोधात बोलला तर त्याचं घर तोडीन आणि आता मला पटलं नाही तर राज्यपाल असो का कोणी त्याचा मी मान राखणार नाही, अशा पद्धतीच्या अहंकारी वृत्तीचं प्रदर्शन हे ठाकरे सरकार करतंय, हे महाराष्ट्रात दुर्दैव आहे। नक्की म्हणजे यामध्ये सगळ्यात जास्त भूमिका कोणाची आहे? म्हणजे राज्यपालांच्या बाबतीत ह्या सगळ्या भूमिका पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, पण खऱ्या अर्थाने खरी भूमिका कोण बजावते? हे सगळ्यात असं याचा स्क्रिप्ट कोणतरी वेगळा लिहितोय, नेपथ्य कोणतरी वेगळं करतोय आणि नायकाची भूमिका कोणतरी तिसरं करतोय। पण हा नायक, नेपथ्य किंवा लिहिणारा स्क्रिप्ट या तिघांनी मिळून राज्याची प्रतिमा मात्र मलिन केली, एवढं नक्की। काय म्हणा, अजित पवार आता स्पष्ट केलं पत्रकार परिषद घेऊन आणि त्यांनी सांगितलं की मला याबाबत कल्पनाच नव्हती, मी आता मंत्रालयात चाललो आणि मंत्रालयात गेल्यानंतर मग ह्या बाबतीत विचारणा करणार आहे। उपमुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना नसणं किंवा मुख्यमंत्र्यांबाबत कल्पना नसणं काय वाटतं? माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जर हे खरं सांगितलं असेल तर अपेक्षा आम्हाला त्यांची अशी आहे की तातडीने त्यांनी या विषयामध्ये GAD खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई त्यांनी केली पाहिजे।
राज्यपाल महोदयांची राज्य सरकारच्या वतीने व्यक्ती म्हणून नाही, पद आणि व्यवस्था आणि संस्था म्हणून त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, राज्याची प्रतिमा सुधारली पाहिजे. अजित पवारांनी ते करावं. सर, एका बाजूला आपण म्हणाल की नेपथ्यकार वेगळा आहे, स्क्रिप्ट कोण वेगळं आहे, तर नायक वेगळा आहे. दुसऱ्या बाजूला कारवाई मात्र त्या जीडीआयच्या त्यांच्यावरती होणार आहे. खरं यावरती कोण दोषी आहे त्यावरती कारण मला वाटतं याच्यात राजकीय व्यक्ती कोणी दोषी असेल तर त्यालाही समोर आणलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी रामशास्त्री प्रभूंच्या भूमिकेमध्ये यावं आणि त्या ठिकाणी खरं आणि खोटं करून द्यावं. हा विषय केवळ महाराष्ट्रापुरता नाही. आज ही प्रथा परंपरा देशभरामध्ये जर चालू राहिली आणि त्याचं उदाहरण सायटेशन जर महाराष्ट्र झालं तर देशाभरात आपण महाराष्ट्राचा संदेश काय पाठवतो. ज्या महाराष्ट्रातनं एका अर्थाने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं रत्न म्हणून देशात गेले, ज्या महाराष्ट्राच्या या रत्नाने देशभराच्या संविधानाचं जाळं असं विणलं की ज्याच्यामध्ये सगळ्यांना सर्वसमावेशक आणि व्यवस्थांचं एका अर्थाने योग्य स्थान मजबूत केलं, त्याच महाराष्ट्राने बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानातल्या किंवा प्रथा परंपरेतल्या सगळ्या गोष्टीची पायमल्ली करावी हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून हे या राज्य सरकारने अतिशय विनम्रतेने ही चूक मान्य करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आपली भूमिका त्याच्यापुढची काय असणार आहे? मला वाटतं या सगळ्यामध्ये जनक्षोभ जो जनतेच्या मनात झाला आहे त्याबद्दल राज्य सरकारची भूमिका काय ही पहिल्यांदा स्पष्ट झाली पाहिजे. राजकीय वाद घालण्यासाठी आम्हाला मुद्दा करायचा नाही आहे, पण राजकीय वादापोटी जर सत्तेत बसलेले लोक करणार असतील तर त्याला राजकीय उत्तर आम्ही नक्की देऊ. नक्कीच केतकी आपण पाहिलं की आशिष शेलार यांचं त्यांनी आपलं पडखर मत या सगळ्या प्रकरणावरती मांडले. केतकी, धन्यवाद विनय. आशिष शेलार यांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आणि अर्थातच यावर सगळीकडूनच प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांना विमान नाकारणं हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विषय हा पोरखेळ आहे. या सरकार एवढं इगोइस्टिक सरकारने बघितलेलं नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत इगो करणं अतिशय चुकीचं आहे. इतका इगो सरकारने दाखवणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नाही आहे, ही राज्याची मालमत्ता आहे, ही कुठल्या व्यक्तीची मालमत्ता नाही आहे. पण ज्या प्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्यासारखं वागताय, मला असं वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार यापूर्वी आम्ही कधीही पाहिलं नाही. पोरखेळ चालवलेला, पोरखेळ म्हणजे रस्त्यावरची भांडणं असतात तशा प्रकारची भांडणं ही राज्य सरकारच्या वतीनं उखडली जातात. मला वाटत नाही की याने राज्यपालांचं काही वाईट होईल, पण राज्याची प्रतिमा मात्र यातनं मलिन होते. आणि हे सरकार हे किती अहंकारात गेलाय, किती अहंकारी सरकार आहे, किती अहंकार यांच्यामध्ये आहे, हे स्पष्ट झालं. तर सूड भावनेचा अतिरेक झाला असून संविधानाचा गळा घोटला जातोय असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. सूड भावनेचा अतिरेक झालाय. आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकदीचं संविधान या ठिकाणी दिलेलं आहे आणि राज्यपाल हा संविधानाच्या आधारे राज्याचा प्रमुख असतो आणि राज्यपालांना जर विमानात बसून क्लिअरन्स दिला जात नसेल तर यापेक्षा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार दुसरा असू शकत नाही. आणि आघाडी सरकारनं परमोच्च त्यांच्या सूडभावनेचा बिंदू गाठलाय असं माझं स्पष्ट मत आहे. आणि याच मुद्द्यावर अजितदादांना पत्रकारांनी जेव्हा दुसऱ्यांदा प्रश्न विचारला तेव्हा मात्र अजितदादा चिडले आणि काय म्हणाले ते ऐकूयात. मी तुम्हालाच पहिल्यांदा सांगितलं, अजून मला काहीच त्याच्यातलं माहीत नाही. मी रात्रीपर्यंत कुठं होतो आणि सकाळी इथं किती वाजता आलो सगळं सांगितलेलं आहे. ज्यावेळेस इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या बद्दल आपण एखादा प्रश्न विचारता त्यावेळेस मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देत असताना पूर्ण त्याबद्दलची मला माहिती नसताना तुम्ही का सारखं सारखं तो प्रश्न विचारताय. मी तुम्हाला सांगितलं ना की आत्ताची प्रेस तुम्ही प्रश्न विचारले इथं, ते झाल्यानंतर मी मंत्रालयात जाणार आहे. मी मंत्रालयामध्ये हा विभाग आमच्या वलसा नायर असतील, बाकीचे संबंधित अधिकारी असतील, त्यांना विचारीन. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. ते असं म्हणालेत की मी माहिती देऊन मगच प्रतिक्रिया देईन. या विषयावर एकूणच भाष्य करण्याचं त्यांनी टाळलंय. मला त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती आता नाही. नेमकं विमान काय नाही गेलं, काय नाही उडलं याची माहिती घेऊन मी आपल्यासोबत बोलेन. नेमकं विमान काय नाही गेलं, काय नाही उडलं याची माहिती घेऊन मी आपल्यासोबत बोलेन.
आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, गेले 2 दिवस महाविकास आघाडीतले मंत्री आणि नेते जे आहेत ते 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल बोलत होते. राज्यपालांनी ज्या नियुक्त करायच्या आहेत त्याच्याबद्दल अजून त्यांनी काही निर्णय घेतले नाही. यावरून भरपूर टीकेची झोड देखील उठवलेली होती महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांनी. आणि आज आता राज्यपालांना प्लेन देणंच नाकारलेलं आहे, चार्टर प्लेन. काय एकूण सुरू आहे? खूप आक्रमक भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांच्या विरोधात. केतकी, राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकार यातला वाद हा आता विकोपाला गेल्याचं दिसून येतं. यापूर्वी मुळात सरकार स्थापनेपासून राज्यपालांविषयी असणारी भूमिका आणि त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केलेल्या राजकीय प्रतिक्रिया या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी कधीच झाल्या नव्हत्या. आता जी घटना घडलेली आहे ती अत्यंत गंभीर अशी आहे. मुळात राज्यपाल यांना मसुरीला जायचं होतं. IAS अधिकाऱ्यांची जी अकॅडमी आहे तिथे IAS अधिकाऱ्यांचे जे नवनियुक्त अधिकारी असतात त्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजित दौरा 2 आठवड्यापूर्वी ठरला होता. तसंच राज्यपाल भवन यांनी तशा स्वरूपाचा पत्रसंवाद विमान संचालनालय जे राज्याचं आहे त्यांच्याशी केला होता असं सांगण्यात आलेलं आहे. अर्थात राज्य सरकारच्या वतीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोललो. मंत्रालयात या सगळ्या कामकाज पाहणारे जे अधिकारी आहेत IAS अधिकारी, त्यांचं मत आहे की विमान संचालनालयाच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे राज्यपाल यांचं संबंधित पत्र दिलं गेलं. त्यानंतरनं मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम परवानगी देणं हे अपेक्षित असतं, पण मुख्यमंत्री कार्यालयांची परवानगी आली नाही. त्यामुळे विमान उडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ही प्रशासकीय जरी बाब असली तरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की राज्याच्या राज्यपालांसारख्या व्यक्तीविषयी ही घटना घडते. त्यावेळेस कुठे ना कुठेतरी राज्य सरकार आणि राजभवन यांच्यातला असणारा मोठा विसंवाद तो नेमका का आहे की तो मुद्दाहून केला गेला, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आता राज्यपालांविषयी 2 दिवसापूर्वीच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, जयंत पाटील असतील, त्यानंतर खासदार संजय राऊत असतील, यासह वेगवेगळे नेते म्हणजे काँग्रेसचे सागर, प्रशासकीय प्रश्न जरी असला तरी मुद्दा हाच आहे की परवानगी का नाकारण्यात आली, आणि जर परवानगी नाकारली होती तर ती राज्यपालांपर्यंत पोहोचवण्यात आली नाही का? केतकी, वास्तविकतेत राज्यपाल असेल किंवा कुठल्याही विमानाला जर महाराष्ट्राचं विमान शासकीय वापरायचं असेल तर त्याला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी ही अत्यावश्यक असते. त्यांच्या परवानगीशिवाय विमान मिळू शकत नाही. जर ती परवानगीच दिली गेली नाही तर ती नेमकी का दिली गेली नाही या संदर्भात आता खुलासा मुख्यमंत्री कार्यालयालाच करावा लागेल. अगदी सागर, तुझ्याकडनं आणखी माहिती घ्यायची, पण सध्या आपण जाणवत पश्चिम बंगालमध्ये राज्याचे गृहमंत्री अमित शहा तिथे काय बोलतायत ऐकू. कारखानों को ताले लगाने का काम हो रहा है मित्रों. ये ममता दीदी फेल प्रशासक, विफल मुख्यमंत्री. अब समय आ गया है उनको बदलने का. मित्रों, इस बार बंगाल की जनता ने नरेंद्र मोदी जी के विकास के मॉडल और ममता दीदी के विनाश के मॉडल के बीच में पसंदगी करनी है कि बंगाल क्या चाहता है. मित्रों, आज मैं यहां आया हूं. दीनदयाल जी की पुण्यतिथि है. बंगाल के अंदर ये जो मुहिम हमने चलाई, हमारे 130 से ज्यादा कार्यकर्ताओं की हत्या ये तृणमूल के गुंडों ने की. एक को भी पकड़ते नहीं है, एक को भी सजा नहीं होगी ऐसा वो मानते हैं. अरे ममता दीदी, मैं राजवंशों की वीर भूमि पर बैठकर कहने वाला हूं, हमारी सरकार आने वाली है. हत्या जिन्होंने करी है इसको चुन चुन कर जेल की सलाखों के पीछे जा रहे. और क्या समझती हैं, इस प्रकार से आप भारतीय जनता पार्टी को रोक लेगी, बंगाल की जनता को वोट नहीं करने देगी. आपके गुंडे चुनाव के दिन जनता को परेशान करेंगे. मैं आपको कहने आया हूं, इस बार भारतीय जनता पार्टी दमखम के साथ चुनाव के मैदान में है. किसी माय के लाल की हिम्मत नहीं है कि चुनाव को प्रभावित करे. आप चिंता मत करिए. घर घर जाकर परिवर्तन का नारा बुलंद करिए. परिवर्तन का नारा बुलंद करिए. कोई आपको वोट डालने से नहीं रोक सकता. भय आपके दिमाग से निकाल दीजिए.
मित्रों, मेरे यहां जो 130 कार्यकर्ता मारे गए हैं भारतीय जनता पार्टी के, इसमें से ढेर सारे नॉर्थ बंगाल के, कूच बिहार से आनंद पाल, समरू बर्मन, कलाचंद कर्मकार, दक्षिण दिनाजपुर से गोपाल गुइन, जलपाईगुड़ी से खिरोद रॉय, सिलीगुड़ी से उलेन रॉय, मालदा से नुपेन मंडल, राम मंडल, उत्तर दिनाजपुर से ओरेन सिंह, टोटेन दास। पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये अमित शहा बोलतात. अर्थातच ममता बॅनर्जींवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यानंतर राज्यातली बातमी बघूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. ईव्हीएम बाबत त्यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये भूमिका मांडली आहे. ईव्हीएम बाबत मला तरी काही समस्या वाटत नाही. राजकीय पक्ष काय करतात तर पराभव झाला की ईव्हीएमला दोष देतात आणि विजय झाला की श्रेय घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून देशात हेच सुरू आहे असं ते म्हणालेत. नाना पटोलेंनी ईव्हीएम बाबत विधान केलं होतं आणि त्यावरून पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. राजस्थान आणि पंजाबमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं तेव्हाही ईव्हीएमनंच मतदान झालं होतं याची आठवण सुद्धा अजितदादांनी करून दिली. अच्छा बहुमत मिला तो सब ठीक ठाक है और बहुत ज़्यादा वोटों से हार गया, डिपॉजिट गया तो बोलते ईवीएम मैनेज किया, ईवीएम मैनेज किया. या समझो 48 सीट्स है मेंबर ऑफ पार्लियामेंट के और उसमें किसी के 1 आए, किसी के 4-5 आए तो वो भी उनके कार्यकर्ता बोलते हैं अरे हमारा गांव में तो इतना अच्छा वोटिंग हुआ, अपने को तो 10,000 में से 8,000 मिलना ही चाहिए. ये उल्टा ही हुआ है. यानी ईवीएम मशीन में कुछ तो घोटाला किया. ये इसमें कुछ नहीं है. ये ईवीएम ठीक चल रहा है, पेपरलेस काम चलता है. अभी क्या बताऊं, मेरा तो ईवीएम के ऊपर पूरा भरोसा है. तर खाते बदलासंदर्भात सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला तर त्यांनी माध्यमांनाच टोला लगावला. खाते संदर्भातली कोणतीही चर्चा महाविकास आघाडीत नाही. या बातम्या मीडियामधून येतात, त्यामुळे मीडियाचे सोर्सेस काय आहेत हे मला माहिती नाही, याची मला कल्पना नाही, अशा शब्दात खाते संदर्भातल्या वृत्तांना त्यांनी पूर्णविराम दिला. हा अधिकार तिन्ही प्रमुख नेत्यांचा आहे. सोनियाजी, पवार साहेब आणि उद्धवजी ते त्या संदर्भातला घेतील तो निर्णय एनसीपीला, काँग्रेसला आणि शिवसेनेला मान्यच राहील. तिघांनी घेतलेला निर्णय तिन्ही पक्षात मान्यच करतील. पण आम्ही जे काही राज्यस्तरावर काम करणारे काही सहकारी आहेत, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, मी, जयंत पाटील, भुजबळ साहेब, एकनाथराव शिंदे, सुभाषराव देसाई, आमच्या तरी कुणाच्या कानावर अशी काही बातमी नाही आहे. ह्या बातम्या येत आहेत, ह्या मीडियातनं येत आहेत. त्याच्यामुळं तुमचे सोर्सेस काय आहेत हे मला काही कळू शकणार नाही. परंतु आमच्यामध्ये अजिबात अशी थोडी पण एवढीची तसूभर पण काही चर्चा नाही. आणि यानंतर ओळख करून घेऊयात आजच्या यंग जिनियसची. एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या अगदी लहान वयातच होत असते असं म्हणतात आणि अगदी लहान वयापासूनच हे जिनियस त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी दाखवायला सुरुवात करतात. नेटवर्क 18 सुद्धा अशाच काही जिनियस लोकांना आपल्या भेटीला घेऊन येत आहे आणि आज आपण भेटणार आहोत मुंबईतल्या जयदित्यला. हा मुलगा म्हणजे गणिताचा मास्टर आहे आणि त्यानं आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये जगभरात भारताचं नाव उंचावलंय. न्यूज 18 लोकमतची टीम त्याच्या घरी जेव्हा गेली तेव्हा कॅमेऱ्यासमोर गणित सोडवत असताना सुद्धा त्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. पाहूयात तोच क्षण. जयदित्य हा खूप चांगल्या पद्धतीने गणित सोडवत असतो आणि म्हणूनच त्याला अनेक ठिकाणी मोठमोठाली बक्षिसं मिळालेली आहेत. दररोज तो कसा प्रॅक्टिस करतो, त्याचे गणित सोडवण्याची पद्धत नेमकी कशी आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. 10 अंकी संख्याने 5 अंकी संख्याने तो अगदी काही सेकंदांमध्ये भागतो आणि याचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्याने केलेला आहे. तर आता त्याच्या लॅपटॉपवरती तो काही गणितांना सुरुवात करणार आहे आणि ही गणित तो सोडवणार आहे. सुरुवात करायची आपण. मी आता सुरुवात करतो. चालेल. तर याच्या स्क्रीनवरती आता सेकंड्स काउंट, टाइम काउंट सुरू झालेला आहे आणि या वेळेनुसार जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हा गणित सोडवतोय. 10 अंकी संख्यांना 5 अंकी संख्यांनी भागणं सुरू केलं आहे. टीव्ही 18 आहे.
आदित्य ने सिर्फ 49.99 सेकेंड्स में सारे सवालों का एकदम सही जवाब दिया है। हमें स्क्रीन पे वो नजर आ रहा है। देखो, इतने कम उम्र में इतने जल्दी इतने डिफिकल्ट प्रॉब्लम सॉल्व करना तो बहुत कठिन काम है। मुझे तो लगता है 10 डिजिट नंबर को आपने 5 डिजिट नंबर ने डिवाइड किया और सारे आंसर बराबर, ये कैसे हुआ? मतलब सब कुछ प्रैक्टिस है, मतलब बहुत प्रैक्टिस किया। मुझे पसंद भी है ये, मुझे बहुत पसंद है, इसलिए बहुत प्रैक्टिस किया मैंने। अगर मुझे कुछ पसंद नहीं होता तो मैं नहीं करता। और फिर मैं बहुत खुश भी है क्योंकि ये वर्ल्ड रिकॉर्ड है। प्रीवियस वर्ल्ड रिकॉर्ड को मैंने थोड़े सेकंड से ब्रेक किया। तो प्रीवियस रिकॉर्ड क्या था? 67 पॉइंट्स का था, 53 सेकंड्स में हुआ था। वाह, तो वो भी रिकॉर्ड इन्होंने ब्रेक किया है अभी हमारे स्क्रीन के सामने। वाह, ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे। इतक्या लहान वयामध्ये सुद्धा याचं गणितावरती असणारं प्रेम कायम आहे आणि वेगवेगळे रेकॉर्ड्स तू असेच कायम करत राहा। तुझ्या या अनेक रेकॉर्डसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा। या छोट्या गणित मास्टरनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल केलं हे तुम्ही संपूर्ण सविस्तर पाहू शकता शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता बायजूस यंग जिनियस स्पेशल या शोमध्ये। आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर परत भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर अमरावतीमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। एका अल्पवयीन मुलीला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचं औषध पाजून तिची आक्षेपार्ह छायाचित्र काढून तिच्यावर जबरदस्ती केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपी महिलेसह एका पुरुषालाही अटक केली आहे। नवसारी परिसरातल्या एका महिलेनं तिच्या सख्या अल्पवयीन मावस बहिणीला मोबाईलवर कॉल करून अमरावतीच्या रामकृष्ण कॉलनीमध्ये घरी स्वच्छता करण्यासाठी नेलं। या ठिकाणी आरोपी सूरज रामटेके याला बोलवलं। या पीडित मुलीला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचं औषध पाजण्यात आलं आणि त्यानंतर तिचे नग्न फोटो काढण्यात आले। हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिचं सातत्यानं लैंगिक शोषण केलं। जवळपास 3 महिने हे अत्याचार सुरू होते। अखेर या अत्याचाराला कंटाळून या अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशन गाठून तिथे तक्रार दाखल केली। या आरोपीनं फक्त या एकाच मुलीचं नाही तर आणखी 20 ते 25 मुलींचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि असं अनेक महिलांचं आणि मुलींचं शोषण केलंय, अत्याचार केलेत अशी शंका व्यक्त केली जाते। आता या नराधमाला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी या मुलीनं केलेली आहे। पोलिसांनी या आरोपीच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पीडितेचे दोघांनी कपडे काढून त्याचे फोटो काढून घेतले आणि मग ते फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर या आरोपीचा मित्र सूरज मधुकर रामटेके याने जबरीने संबंध केले। त्यानंतरही ते फोटो दाखवून ते तिच्याशी संबंध करत राहिले। अशा तक्रारीनुसार गुन्हा दाखल असून दोघं आरोपींना अटक केलेली आहे आणि न्यायालयाकडे मान्य न्यायालयाकडे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची म्हणजे 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। अर्थातच संताप आणणारा हा सगळा प्रकार आहे। ही अल्पवयीन मुलगी होती आणि तिच्या मावस बहिणीनं तिला बोलवलं होतं आणि फक्त प्रश्न ह्या एका मुलीचाच नाहीये तर अशा आणखीही काही मुलींना फसवून त्यांचे नग्न फोटो काढून त्यानंतर ते फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या सूरज रामटेकेनं आणखीही काही मुलींवर किंवा महिलांवर अत्याचार केलेत की काय अशी शंका आता व्यक्त केली जाते। त्या दृष्टीनं तपास केला जातोय पण या नराधमाला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मात्र सगळीकडनं होतीये। अत्यंत धक्कादायक आहे हे आणि हे सगळं होईपर्यंत या मुली गप्प बसल्या होत्या। याचं कारण म्हणजे हा नराधम सातत्यानं त्यांना ब्लॅकमेल करत होता आणि त्यामुळेच घाबरून कदाचित आतापर्यंत या मुली किंवा महिला पोलिसांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या। आता ज्या मुलीवर सतत 3 महिने अत्याचार होत होते त्या महिलेनं शेवटी हिम्मत करून ती पोलिसांकडे गेली आणि त्यानंतर तिनं तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी या नराधमाला अटक तर केली आहे पण त्याला कडक शिक्षा लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध घालून त्यानंतर हे फोटो काढले जायचे आणि त्याच्या सहाय्यानं व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकण्याची भीती देत त्याच्या मदतीनं सातत्यानं महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार केले जायचे। शासनाने माझी इतकीच मदत करावी की मला याच्यातून न्याय मिळवून द्यावा। मी चुकीत नाही आहे, मला चुकीच्या याच्यावर नाही हे करावं आणि
माझ्यासारख्या जर काही मुली असेल तर त्यांनी पण याच्यात पुढाकार घ्यावा. तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर आज आपण पुढावा घेऊ, तर उद्या चालून कोणत्या दुसऱ्या मुलीला त्याने असं परत करावं नाही आणि कोणता दुसरा गुन्हा दाखल व्हावा नाही पोलीस स्टेशनला, ही माझी तुमच्याकडनं सर्वांकडनं विनंती आहे. इतकीच अपेक्षा आहे की सरकारनं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि पोलिसांनी देखील कडक याबद्दल कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा. यानंतर यवतमाळमधली बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातल्या जामणी इथे अज्ञात आजारानं 30 जनावरांचा मृत्यू झालाय तर 40 जनावरं बाधित झाली आहेत. अर्थातच यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. गायी आणि बैलाचा अज्ञात आजारामुळे मृत्यू झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आधीच नापिकीमुळे हैराण असलेल्या शेतकऱ्याला आता पुन्हा एका नव्या संकटाचा सामना करावा लागतोय. जनावरांच्या या मृत्यूबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा करून जनावरांची पाहणी केली. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. तर आम्ही जामणी या गावामध्ये भेट देऊन प्रत्यक्ष मृत झालेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम सुरू असताना त्या ठिकाणी गेलो आणि त्याची पाहणी केली. सोबतच संपूर्ण गावामध्ये भेट देऊन जी जनावरे आजारी पडलेली आहेत अशा जनावरांची तपासणी केली. या जनावरांमध्ये सकृतदर्शनी पॉयझनिंग झाल्याचं दिसून येते. आज या ठिकाणी आम्ही सॅम्पल कलेक्ट केलेले आहे. हे सॅम्पल आम्ही प्रयोगशाळेला पाठवणार आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर प्रत्यक्ष रोगाचं निदान हे आम्हाला माहीत होईल. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी हा फक्त न्यूज 18 लोकमत.